हॅलो स्टुडंट्स, आपला पहिला चॅप्टर होता रोटेशनल डायनॅमिक्स. आपण तो पूर्ण केलेला आहे. आता त्याचे तुम्हाला रिड्यूस काय काय झालेले ते टाकलेले. पहिल्या चॅप्टरमधलं रोलिंग मोशन आहे ते आपण रिड्यूस केलेलं आहे बोर्डाने, बरोबर. तो आपला काही झालेलाही नव्हता, त्याच्यामुळं काही प्रश्नच नाही. तर आता आपण टाईप्स ऑफ मोशन शिकलो. या चॅप्टरमध्ये काय काय शिकलो होतो, काय शिकलेलो होतो? टाईप्स ऑफ मोशन, 3 मोशन पाहिले होते. एक ट्रान्सलेशनल मोशन म्हणजेच लिनियर मोशन. लिनियर म्हणजे सरळ चाललो आपण, स्ट्रेट लाईन अ पाथ, इट इज कॉल्ड अ लिनियर मोशन. सर्क्युलर मोशन पाहिलेली होती आणि रोटेशनल मोशन पाहिली. अशा 3 मोशन्सचा आपण अभ्यास केलेला होता. अजून चौथ्या मोशन आहे, तो आता इथून पुढे चॅप्टर मी तो चालू करणार आहे, ऑसिलेशन, जो आपला 5वा चॅप्टर असणार आहे. आता डिस्प्लेसमेंट, याच्यासाठी नोटेशन काय आहे? लिनियर मोशनमध्ये एक्स, व्हेलॉसिटीसाठी आहे व्ही आणि ॲक्सिलरेशनसाठी आहे ए. आणि एक्स बाय टी म्हणजेच व्ही आणि व्ही बाय टी म्हणजे एक्स, ॲक्सिलरेशन. याचं युनिट, डायमेन्शन याचा अभ्यास आपण 11वीला केलेला आहे. त्याच्या अगोदर 10वीला 9वीलाही केलेला आहे, बरोबर. सर्क्युलर मोशन याचाही अभ्यास आपण 11वीमध्ये केला होता. याच डिस्प्लेसमेंटमध्ये जे जे नोटेशन वापरलं जातं ते सर्क्युलर मोशनमध्ये आपण काय वापरलेलं आहे? थीटा. अँग्युलर व्हेलॉसिटी मीन्स ओमेगा आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन काय आहे? अल्फा. डी थीटा बाय डी टी म्हणजेच काय आहे? ओमेगा. अँग्युलर व्हेलॉसिटी आणि डी ओमेगा बाय डी टी इज इक्वल टू म्हणजे अल्फा आहे अँग्युलर ॲक्सिलरेशन. हे सर्क्युलर मोशन असते बॉडी त्यावेळेला वापरले जातात. आपल्याला 3 कायनॅमॅटिकल इक्वेशन्स आपण शिकलेलो होतो. न्यूटन्स 3 कायनॅमॅटिकल इक्वेशन होते ना. पहिलं काय होतं? व्ही इज इक्वल टू काय आहे? व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. आणि आपल्या पुस्तकावर एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. अँड थर्ड इक्वेशन इज द एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. पुस्तकामध्ये 20 नंबर पानावर एक्सप्रेशन फॉर ट्रान्सलेशनल मोशन आणि ॲनालॉगस इक्वेशन फॉर रोटेशनल मोशन असा जो एक चार्ट दिलेला आहे आपल्याला. आपण 11वीत सगळा शिकलेला तो लेफ्ट हँड साईडला आहे ट्रान्सलेशनल, आणि त्याचंच आपण हे नोटेशन बदलून म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये इन सेन्स ऑफ ट्रान्सलेशनल मोशनमध्ये कसे इक्वेशन कायनॅमॅटिकल होतील ते तिथं लिहून दाखवलेले आहेत. ते पहा एकदा. आलं लक्षात? ते मी इथे लिहिलेले नाही आहेत, पण ते तुम्ही पुस्तकामध्ये 20 नंबरच्या पानावर ते राईट हँड साईडला आहेत. तो चार्ट पहा. मग मी तुमच्याकडून मागच्या वर्षी 3 इक्वेशन म्हणायला लावायचे, कायनॅमॅटिकल 3 इक्वेशन्स. ते इक्वेशन आहेत आणि रोटेशनल इन द सेन्स ऑफ नोटेशन बदलून ॲनालॉगस टू इच द ट्रान्सलेशनल मोशनचे ते 3 इक्वेशन तिथे दिलेले आहेत. ओके. आता सर्क्युलर मोशनमध्ये आपण काय शिकलो? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन डेफिनेशन UCM असं नोटेशन वापरलं होतं. अलॉंग द सर्कम्फरन्स विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड. दिस इज द डेफिनेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अशा 2 गोष्टी शिकलो. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स. Centripetal means the minus omega square r and centrifugal force plus m omega square r. त्याचा आपल्याला फ्लो चार्ट दिलेला होता, डिफरन्स मी दिलेला आहे मागेच. त्याच्यामधले ॲप्लिकेशन्स घेतले होते 4 ॲप्लिकेशन्स. पहिलं ॲप्लिकेशन्स होतं व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल अलॉंग द सर्क्युलर ट्रॅक, आणि त्यावेळेला मॅक्झिमम स्पीड ऑफ दॅट व्हेकल इज mu under root mu rg. Here mu is the coefficient of a friction, r is the radius of circular track, and g is nothing but the acceleration due to gravity, having the value in mks 9.8 and in cgs 980 centimeter per second square. Okay, g is acceleration due to gravity. Okay, next second application घेतलं होतं well of death, that is having the minimum velocity is equal to under root rg by mu s. Mu s is nothing but the static friction, coefficient of static friction. And third vehicle
Third application is vehicle on banked road. Okay, that is Vs is equal to, that is velocity of a safety speed. म्हणजे सेफ्टी स्पीड व्हेकलचा किती असतो, अंडर रूट आर जी टॅन थिटा, व्हेअर थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. हिअर थिटा इज द अँगल ऑफ बँकिंग. Okay, and the third application is the conical pendulum. Conical pendulum means we determine the time period of that conical pendulum. T is the time period and n is the frequency. This is time period is equal to the reciprocal of the frequency, and the formula T is equal to 2 pi under root L cos theta by G. Okay, and आता नेक्स्ट काय शिकलो होतो आपण, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याच्यामध्ये डेफिनेशन शिकलो होतो, ए इज इक्वल टू अल्फा इंटू आर प्लस, सॉरी हिअर प्लस ओमेगा इंटू व्ही. ओके, आणि त्याच्यामध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, त्याच्यामध्ये 3 एक्सप्रेशन आपण पाहिलेले होते. पहा तुम्ही मागे घेतल्यावर त्यात इक्वेशन ऑफ टेन्शन पाहिलेलं होतं. T2 मायनस T1 इज इक्वल टू 6 mg हे आलेलं होतं. त्याच्यात T1चं इक्वेशन मी ब्लॅक पेनने केलेलं होतं आणि T2चं इक्वेशन आहे, बरोबर. नेक्स्ट एक्सप्रेशन पाहिलेले होते, एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटीज ॲट अ डिफरंट पॉईंट, दॅट इज द टॉप मोस्ट किंवा बॉटम अँड द मिडेस्ट, असे 3 पॉईंट पाहिले होते. V1 व्हेलॉसिटी ॲट अ V1 दॅट इज अ टॉप इज इक्वल टू अंडर रूट आर जी, and V2 means the velocity at a bottom, that is the below, is equal to under root 5 gr, and mid velocity is equal to the under root 3 gr. Okay, and then we discuss about the energy at a different position. Energy is a conserved at any point, that is constant. Energy constant च असते. अदरवाइज इट इज ॲट ए पॉईंट, टॉप पॉईंटला असू द्या पार्टिकल, बॉटमला असू द्या किंवा मिडला असू द्या. एनर्जी इक्वेशन इज इक्वल टू ई इज इक्वल टू 5/2 इंटू mgr. दिस इज द एनर्जी. हे पुस्तकात नाही आहे, परंतु लक्षात ठेवायचं की एनर्जी इज अ कॉन्स्टंट ॲट एव्हरी पॉईंट. ओके, अँड नेक्स्ट आपण पाहिलेलं होता सगळ्यात शेवट, दॅट इज द रोटेशनल मोशन पाहिलेली होती. ते रोटेशनल मोशनमध्ये आपण वेगवेगळे नोटेशन शिकलो होतो. That is the moment of inertia ची definition. The moment of inertia having the notation that is the I is equal to summation mi ri square. This is the mathematical definition, and I is equal to integration r square dm. Okay, we can give the theoretical definition or the mathematical. आपण ह्या चॅप्टर मध्ये सगळीकडे काय केलेली आहे, मॅथमॅटिकल डेफिनेशन यूज केलेली आहे. Here capital M is the total mass of that body, and next we can discuss about the kinetic energy in a rotational motion. Kinetic energy चा translational motion ला इक्वेशन काय आहे, 1/2 mv square, आणि rotational ला आहे is equal to 1/2 I omega square. Okay, and next quantity that is analogous to the force, and it is called a torque. In rotational motion it having the value that is I into alpha. And next point is angular momentum. Linear momentum having the notation P, and angular momentum having the notation L is equal to I into omega. हे सगळे पॉइंट ॲनालॉगस कशा संदर्भात आहेत ते त्यावेळी मी तेव्हा मागे सगळे सांगितलेले होते. तिथे त्याच्या मॅथमॅटिकल डेफिनेशन्स पण लिहिलेल्या होत्या. ते पाहिले मागचे तुम्ही, त्याचं प्रिंट पाहिल्या तर लक्षात येतील. ओके, थिअरम पाहिलेले होते 2, पॅरलल ॲक्सिस अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस. थेरॉटिकल त्याचे प्रूफही पाहिलेले होते. दॅट इज द फर्स्ट इज द I0 इज इक्वल टू IC प्लस MH square, and perpendicular axis is equal to IZ is equal to IX plus IY. This is 2 theorems and their proofs we have discussed the previous video. Okay, आणि आता सगळ्यांनी लक्षात ठेवायचं म्हणजे काय आहे की जे पेज नंबर 21 आणि 22 वर आहे त्याच्यात मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिफरंट सिमेट्रिकल ऑब्जेक्ट असे दिलेले आहेत, वेगवेगळे ऑब्जेक्ट, आणि त्याचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे एक्सप्रेशन इज फॉर सेक द रिंग
आणि डिस्कचे आपण डिस्कस केलेले आहेत. I इज इक्वल टू एम आर स्क्वेअर आणि डिस्कच्या संदर्भात आहे I इज इक्वल टू 1/2 एम आर स्क्वेअर. आणि तसेच स्पिअरचा आहे किंवा सिलेंड्रिकलचा आहे ते तुम्ही पाठ करायचे. कारण ज्याप्रमाणे आपण 10वीला असताना क्षेत्रफळ आणि घनफळ तो जो चॅप्टर होता जॉमेट्रीमध्ये तुम्ही पाहिलेला असेल तो तुम्ही पाठ केला होता की नाही. एरिया आणि व्हॉल्यूम त्याच्या संदर्भात आपण डेफिनेशन जशा जशा फॉर्म्युले पाठ करतो त्याप्रमाणे ते फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. त्याच्यावरती प्रॉब्लेम्स येतात. ओके. आणि आता आपण नेक्स्ट चॅप्टर घेणार आहोत तो ऑसिलेशन आहे 5th नंबरचा. कारण ही एक मोशन आहे. दुसरी आपण ज्या सर्क्युलर शिकलो, रोटेशनल शिकलो आणि नंतर काय आहे ऑसिलेशन घेणार आहे मी. कारण हे सगळे नोटेशन्स लक्षात राहिले तरच ऑसिलेशन चॅप्टर लक्षात येतो. कारण हेच नोटेशन पुन्हा कॅरी आउट होणार आहेत. एक्झाम्पल, सर्क्युलर म्हणजे अलॉंग द सर्कम्फरन्स फिरतो म्हणजे बांगडीवर फिरलो आपण. रोटेशनल फिरतो म्हणजे एका रोटेशनल ॲक्सिस भोवती फिरतो. आणि ऑसिलेशन फिरतो म्हणजेच आपण कसं अर्धवट फिरतो. फॉर एक झोका घेताना आपण पुढे मागे होतो. जेवढा झोका पुढे जातो तेवढाच झोका पुन्हा मागे जातो किंवा मागे जास्त जातो आणि पुढे असं होत नाही. धिस मोशन इज द ऑसिलेटरी मोशन ऑर व्हायब्रेटरी मोशन. आपला जो व्हायब्रेशन मोबाईल व्हायब्रेट होतो तीच मोशन आपण शिकणार आहोत. ती आहे ऑसिलेशन चॅप्टरमध्ये. तर 5th चॅप्टर आहे. पुढच्या व्हिडिओपासून आपण नवीन चॅप्टर घेणार आहे ऑसिलेशन. आणि आता सांगायचं तुम्ही की ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला कसा वाटला, माझा आवाज कसा आला किंवा कसं वाटलं तुम्हाला ऐकायला हे मला सांगायचं माझ्या व्हॉट्सअपवर मला, किंवा पर्सनली सांगा किंवा डायरेक्टली आपल्या व्हॉट्सअपवर टाकलं तरी चालेल. ओके. थँक्यू.